हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आपला दिवसातला बराचसा वेळ आहे ना, तो किचनमध्ये जात असतो. त्यामुळे किचन जर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं असेल ना, तर आपल्याला स्वतःला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. आपण जेव्हा कुकिंगचे शो वगैरे बघत असतो किंवा YouTubeवरती अशी सुंदर घरं बघतो ना, तर आपल्याला सुद्धा वाटतं की आपलं सुद्धा किचन असं छान असायला पाहिजे. पण किचन फक्त असं दिसायला सुंदर असून उपयोग नाही, तर ते आपल्याला वापरायला सुद्धा असं सुटसुटीत असायला हवं. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण काही ना काहीतरी बनवत असतो. त्यामुळं फक्त दिसायला सुंदर नाही, तर ते व्यवस्थित ऑर्गनाइज केलं ना, तर आपल्याला सुद्धा ते वापरायला पण चांगलं वाटतं आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतं. आणि त्यासाठी जर आपण योग्य ऑर्गनायझर्स वापरले ना, तर प्रत्येक गोष्टीला जागा मिळते आणि त्यामुळं कामाच्या घाई-गडबडीच्या वेळेला आपला गोंधळ होत नाही आणि चिडचिड सुद्धा होत नाही. तर वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू असा एक 5S रूल आहे, जो बहुतेक वेळा कंपन्यांमध्ये वापरला जातो. तर तोच आपण घरामध्ये सुद्धा वापरायचा. म्हणजे प्रत्येक वस्तूला तिची तिची जागा दिली ना, मग वस्तू आपल्याला बरोबर त्याच जागेवर सापडते. तर आज मी माझं किचन आहे ते पुन्हा एकदा सेट करणार आहे. तसं बऱ्यापैकी सेट आहे, फक्त थोडेसे चेंजेस करणार आहे. थोडेसे चेंज केले ना, की आपल्याला सुद्धा घरामध्ये खूप फ्रेश वाटतं. तर त्याआधी मी सगळं किचन आहे ना, ते क्लीन करून घेतलंय. म्हणजे किचनच्या टाईल्स आणि ही समोर खिडकी दिसते ना, तर ती सुद्धा स्वच्छ करून घेतली आहे. तिथं सुद्धा मी थोडेसे चेंजेस करणार आहे. आणि यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या माझ्याकडे आधीपासूनच आहेत. काही मला गिफ्ट मिळालेले आहेत. अगदी छोटे छोटे बदल जरी केले ना आपण, तरी सुद्धा आपल्याला खूप फ्रेश वाटतं. तर हे जे किचन आहे ते पूर्ण पांढऱ्या रंगामध्ये आहे आणि आमच्या पूर्ण घराला सुद्धा पांढरा रंग दिलेला आहे. आणि हे जे ट्रॉले वगैरे आहेत ना, तर त्या सुद्धा पांढऱ्या रंगामध्ये आहेत. म्हणजे घरातल्या ज्या बऱ्याचशा वस्तू आहेत ना, त्या व्हाईट कलरच्याच आहेत. पांढऱ्या रंगामुळे घर दिसायला तर मोठं दिसतंच, पण खूप सुंदर सुद्धा दिसतं आणि घरामध्ये ना खूप पॉझिटिव्ह फ्रेश सुद्धा वाटतं. तर आता मी म्हटलं की याच्यामध्ये ना आपण थोडेसे कलर ऍड करूयात. तर पूर्ण व्हाईट कलर आहे, तर छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर त्यामध्ये कलर ऍड केला की छान वाटतं. जसं की हे चहा, साखर, कॉफीचे जे डबे आहेत ना, तर ते मी 3 वर्षापूर्वी घेतले, तर ते कलरफुल आहेत. त्यामुळे ते उठून दिसतात. आणि हे 2 प्लास्टिकचे डबे माझ्याकडे आहेत. चांगल्या क्वालिटीचे आहेत, पण आता त्याला बरीच वर्ष झालीत, त्यामुळे मला आता ते चेंज करायचे आहेत. तर मला इथं ना चांगले कंटेनर हवे होते. कलरफुलच हवे होते. मी मागवले होते सुद्धा, पण ते ना 1 किलोचे वगैरे आले होते. तर ते काही इथं बरोबर दिसत नव्हते. आणि हे 2 डबे आहेत ना, ते मला गिफ्ट मिळालेले आहेत. तर नंतर माझ्या लक्षात आलं की आपण हे सुद्धा वापरू शकतो. आणि हे ड्रायफ्रूटचे डबे आहेत, त्यामुळे एअरटाईट सुद्धा आहेत. थोडेसे आकाराने छोटे आहेत, पण दिसायला एवढे क्यूट आहेत ना, तर म्हटलं चला हेच आपण वापरूयात इथे. आणि मेन म्हणजे प्लास्टिकचे नाही आहेत, त्यामुळे मी आता हे रिप्लेस करणार आहे. आणि हे जे 3 चहा, कॉफी, शुगरचे डबे आहेत ना, ते तर इतके चांगले आहेत ना. 3 वर्षापूर्वी मी ऑनलाईन घेतले होते. खरंच त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि यातून स्टीलचे आहेत आणि वरून कलर दिलेला आहे. तर आता हे 2 डबे मी रिप्लेस केलेत आणि हे जे ऑर्गनायझर आहे, जिथं मी हे सगळे डबे ठेवलेत, तर त्यामुळे रोज लागणारे चहा, कॉफी, साखर, मीठ, शेंगदाण्याचं कूट वगैरे, चटणी, तिखट, तेल हे सगळं इथं एकत्र राहतं. त्यामुळे स्वयंपाक करताना लागणाऱ्या ह्या बेसिक गोष्टी अशा एकाच ठिकाणी असल्या ना, की स्वयंपाक करताना आपला घाई गडबड होत नाही. त्या पुन्हा पुन्हा इकडे तिकडे शोधाव्या लागत नाही. शिवाय असे कंटेनर घेतले ना, की ते दिसायला सुद्धा छान दिसतात. आणि कुठलेही ऑर्गनायझर असतात ना, तर ते नेहमी वॉल माउंटेड घ्यायचे, म्हणजे भिंतीवर अडकवायचे असतील असेच घ्यायचे. म्हणजे मग ओट्यावरची भरपूर जागा आपल्याला वापरायला मिळते. त्यामुळे किचन एकदम सुटसुटीत दिसतं. आणि घेताना ते नेहमी स्टीलमध्ये घ्यायचे, म्हणजे ते टिकतात सुद्धा चांगले. वुडनचे दिसायला किती जरी चांगले असले ना, तरी ते थोड्या दिवसानंतर खराब होतात. म्हणजे आमच्या इथलं वातावरण तर थोडंसं असं दमट आहे, त्यामुळे होतातच. तर आता ह्या खिडकीमध्ये ना मी थोडे प्लॅन्स ठेवणार आहे. स्वयंपाक करता करता आपण खिडकीतून जरी बाहेर असं बघितलं तरी आपल्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे. तर इथं खिडकीमध्ये जागा आहे म्हणून मी हे ठेवणार आहे. तर पहिलं माझं हे आर्टिफिशियल प्लांट तिथं आहेच, पण एक छोटीशी बाटली होती कशाची तरी, त्याच्यामध्ये मी हे स्पायडर प्लांट लावले, तर चांगलं आलंय. आणि त्यामध्ये मी जास्त माती नाही टाकले, तर कोकोपीट वगैरे जास्त टाकले. जेव्हा हवंय त्याला पाणी वगैरे द्यायचं असेल, तेव्हा मी ते लगेचच गॅलरीत सुद्धा ठेवू शकते. पण इथं ठेवल्यानंतर खूप छान वाटतंय. आणि त्यासोबत अजून आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत माझ्याकडे, तर ते सुद्धा मी इथं ठेवणार आहे. ते नेहमी हॉलमध्ये ठेवलेले असतात. तर थोडीशी जागा बदलली ना कुठल्याही गोष्टीची, तर आपल्याला छान वाटतं. तर आता ह्या व्हाईट कलरच्या किचनमध्ये ह्या छोट्या छोट्या कलरफुल गोष्टी किती सुंदर वाटतायत ना. आणि या रॅकमध्ये थोडीशी जागा आहे, तर तिथं मी गोल्डन कॅन्डल होल्डर असतं ना, तर ते ठेवणार आहे. त्याच्यामध्ये ती कॅन्डल आहे ना, ती बॅटरीवरची असते, तर ती आहे. तर एखाद्या वेळेस कधी लाईट गेली तर ती पटकन हाताशी असं दिसायला सुद्धा चांगलं दिसतं, म्हणून मी ते इथं ठेवणार आहे. जे सगळे ऑर्गनायझर आहेत किंवा रॅक आहेत ना, तर त्याची लिंक जर मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि अजून एक माझ्याकडे ऑर्गनायझर किंवा रॅक आहे. हे मी Amazonवरून मागवलं होतं. अगदीच 200 की 250 रुपयांना, पण एकदम हेवी आहे आणि मी 2 वर्षापूर्वी घेतलेलं. हे आपण भिंतीवर सुद्धा अडकवू शकतो, पण मी इथं हे खाली ठेवणार आहे. आणि सध्या तर Amazon, Flipkartवरती सेल चालू आहे, तर तुम्हाला हे ऑफरमध्ये सुद्धा मिळेल. तर इथं एक हेल्थ कॉर्नर मी बनवते आहे. म्हणजे काय, तर जे हेल्दी फूड आयटम्स असतात ना, तर ते सगळे इथं ठेवणार आहे.
म्हणजे ड्रायफ्रूट, ग्रीन टी वगैरेचं जे आहे ना, ते सगळं इथं ठेवणार आहे. कसं असतं ना, जेव्हा समोर गोष्टी असतात ना, तर त्या लगेच वापरल्या जातात. आणि हे ड्रायफ्रूट पाण्यात भिजवून रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी खाल्ल्यानंतर त्याचे खरंच खूप चांगले बेनिफिट आपल्याला मिळतात. पण खूप वेळा ते रात्री भिजत टाकायचे विसरून जातात. तर असे समोर असले ना, तर आपल्या सुद्धा लक्षात राहतं. ही एक चिनी मातीची बरणी, त्याच्यात मी कॉफी ठेवते. तर कॉफी काही हेल्दी नाही, पण त्याने आपल्याला एनर्जी मिळते. कधीतरीच कॉफी मी घेते. त्याची सुद्धा सॅचेटच आणते. तर ते इथं तिथं ठेवण्यापेक्षा म्हटलं इथं जागा आहे, तर इथं ठेवूयात. आणि तसं भरपूर मोठं रॅक आहे हे. याच्यावरती तुम्ही चहा, कॉफीचे वगैरे मग वेगळे सुद्धा डबे ठेवू शकता. पण माझ्याकडे ऑलरेडी दुसरं रॅक आहे, म्हणून मी याच्यावरती हे ठेवते. आणि हा आहे आवळ्याचा मुरंबा. गुळाचा बनवला मी, तो साखरेचा नाही. तर सकाळी 1 चमचा खाल्ला तरी ते आपल्यासाठी चांगलं असतं. आणि हे आहे मध. आणि ह्या सगळ्या गोष्टी पटकन हाताशी येतील अशा ठेवल्यानंतरच त्या खाल्ल्या जातात. हे आहे ग्रीन टीचं पॅकेट. हे आहे ब्लॅक पेपर क्रशर. म्हणजे कधी कधी आपल्याला मिरपूड वापरावी लागते, तर त्यासाठी हे इथंच ठेवून देते. आणि इथे एक छोटासा डबा होता, जो मसाल्याच्या डब्यामधला डबा माझ्या हातातून खाली पडला आणि फुटला. तर म्हटलं तो टाकून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे मनी प्लांट लावूया, तर ते दिसायला सुद्धा किती छान दिसतंय बघा. आणि खरंच या रॅकला जास्ती जागा लागत नाही, अगदी छोट्याशा जागेत सुद्धा तो आयताकृती आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित मावतो. नेहमी मी भांडी धुवून ठेवल्यानंतरचा जो रॅक असतो ना, तो ठेवते. आणि तो बऱ्यापैकी मोठा आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा भांडी तशीच त्याच्यामध्ये राहून जातात. म्हणून म्हटलं असं करून बघूयात, म्हणजे ती भांडी लगेचच ट्रॉलीमध्ये लावली जातील. हा जो रॅक आहे ना, तो पहिला कुठे होता, तर ह्या माझ्या मेन ओट्याच्या समोर एक हा बघा सर्विंग ओटा आहे, तर त्याच्यावरती ठेवलेला होता. जर मला इथं कन्व्हिनियंट नाही वाटला, तर मी इथं बाजूला बघा शेगडीच्या जागा दिसते, तर तिथं सुद्धा ठेवू शकते. आणि सध्या तरी हे इथं छान दिसतंय. आणि हे जे कप आहेत ना, ते सुद्धा बघा व्हाईट कलर मध्ये. तर खूप वर्ष, जवळजवळ एक 1.5 वर्ष झाली मी हे कप वापरत आहे. चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच या रॅकमध्ये ठेवले जातात, त्यामुळे ते एवढे दिवस टिकलेले आहेत. म्हणजे ते एवढे टिकलेले आहेत ना, की मलाच आता ते वापरून कंटाळा आला. म्हणून म्हटलं थोडेसे आपण बदलूयात. आणि कलरफुल कप असतात ना, तर ते माझ्याकडे होते. म्हणजे मी 6 महिन्यापूर्वी हे घेऊन ठेवले होते, तर ते वापरूयात म्हटलं. आणि थोडासा कलर पण याच्यामध्ये ऍड होईल. तर हे कप आहेत ना, तर ते मला 30 रुपयाला एक असा मिळाला. तर आता बघा जवळजवळ सगळे कलर मी किचनमध्ये ऍड केलेले आहेत. ह्या व्हाईट कलरच्या बेसवरती हे सगळे कलर खूप छान दिसत आहेत. तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक ऑर्गनायझर तुम्हाला दाखवते. सिंकच्या बाजूला नेहमी लिक्विड सोप, स्क्रबर वगैरे व्यवस्थित अरेंज करून ठेवायचे, म्हणजे मग पसारा पण दिसत नाही, सिंकच्या आजूबाजूला खराब सुद्धा दिसत नाही. हे 2 ऑर्गनायझर आहेत, अगदी 50 वगैरे रुपयाने मी घेतलेत. तर अगदी छोट्याशा जागेत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज होतात. तर आता सगळं किचन व्यवस्थित सेट करून झालंय. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, की इथं चमचे ठेवण्यासाठी सुद्धा मी एक रॅक घेतलेलं. हे मात्र मी लोकल मार्केटमधून घेतलेलं, म्हणजे मी ऑनलाईन भरपूर शोधत होते, पण अशा टाईपचं मला मिळालं नव्हतं. तर ह्याला हे 4 कप्पे आहेत. आणि चमचे सुरी तर सतत लागणारी गोष्ट, मग ती ओली असताना आपण ट्रॉलीमध्ये ठेवू शकत नाही. आणि सतत ट्रॉली कशाला उघडझाप करायची, म्हणून मी हे असे ठेवून टाकलेत. अजून एक पोळपट ठेवायचं हे रॅक आहे ना, तर ते सुद्धा इथं बाजूला मी थोडीशी जागा होती तिथं ते बरोबर बसलेलं आहे. तर पोळपट अल्युमिनियमचं आहे. त्याचं कारण सांगते मी, की माझ्याकडे जे लाकडी पोळपट होतं ना, तर आमच्या इथे पाऊस भरपूर असतो आणि आपल्याला तर पोळपट हे रोज धुवावं लागतं. त्याच्यामुळे ना त्याला बुरशी आली आणि खराब होऊन गेलं. म्हणजे नेहमीच असंच होतं, त्यामुळे मी पावसाळ्यात वापरण्यासाठी हे अल्युमिनियमचं पोळपट घेते. पण अजून तरी मला ते लाकडी पोळपट घेणं झालेलं नाही, तर लवकरच मी ते घेईन. पण पावसाळ्यात मात्र मी हेच पोळपट वापरते, कारण लाकडी पोळपट लगेच खराब होतं. तर इथं सुद्धा हे पिण्याचं पाणी हंडा ठेवण्यासाठी इथं जागा करून घेतली, जेव्हा ओटा बांधला तेव्हाच. तर अशा प्रकारे आता माझं सगळं किचन सेट करून झालेलं आहे. आणि इथं शेगडीच्या बाजूला मसाल्याचा डबा आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.